Good morning, all of you. I am Dr. Sukeshni Thorat, Assistant Professor for Ambedkar College of Law. आणि आम्ही इथे युवक महोत्सवामध्ये दरवेळेसच येतो आहे आणि इथं आल्यावर आम्हाला छान वाटलंय. आमच्या थीमचं नाव आहे इम्पॅक्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन लॉ. आपल्याला माहितीच आहे की आपल्या भारत देशाला स्वतंत्रता मिळून 75 वर्ष झाले आणि आपण ते सेलिब्रेट करतो. इक्वालिटी, फ्रॅटर्निटी, जस्टिस सगळ्याला दिल्या गेल्यामुळे आपण या देशामध्ये एक समता, स्वतंत्र, बंधुत्व आणि न्यायाने वागत आहोत. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही इम्पॅक्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन लॉचा एक सादरीकरण केलेलं आहे. आणि यामध्ये आपण बघताय की कॉन्स्टिट्यूशन मिळाल्यापासूनच भारताच्या महिलांना जी संधी भेटलेली आहे, जी याच्यापूर्वी कधीच नव्हती. आज महिला आपल्याला इंदिरा गांधी दिसत आहे, एक आमचे पंतप्रधान आहे, राष्ट्रपती आहे आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूचा पण आमच्या इथे रोल केलेला गेला आहे. तसेच आमच्या इथे ऍडव्होकेट बनलेले आहे, त्यानंतर आमचे इथे इंजिनियर आहे, पायलट आहे आणि वेगवेगळ्या म्हणजे क्षेत्रामध्ये आर्मीचे वुमन सुद्धा बनलेले आहे. सगळा इम्पॅक्ट आम्ही दाखवतो. आमचं महाविद्यालय श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजोटी, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव असून आम्ही अगदी 1993 पासून युवक महोत्सवामध्ये सहभागी होत असतो. आणि यावर्षी आम्ही जाणीवपूर्वक संविधान दिंडीचं आयोजन शोभायात्रेमध्ये केलेलं आहे. आणि यामधून आम्हाला संविधानाचे असणारे तत्वमूल्य यांचं असणारं जे जागरण आहे ते समाजात व्हावं, तरुणांच्या मध्ये व्हावं, हा उद्देश ठेवून या अनुषंगाने जागृती करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. आणखीही वेगवेगळ्या प्रकारामध्ये आमच्या अनेक विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. जवळपास प्रत्येक वर्षी आम्ही निश्चितपणे पारितोषिकं इथून जिंकून गेलेलो आहे. असे याही वर्षी आमची जवळपास 18 जणांचा संघ, विद्यार्थी कलावंत आणि इतर 6 मेंबर असे असून अतिशय उत्तम अशा स्वरूपाचं सादरीकरण आमच्याकडून दरवर्षीप्रमाणे यावर्षी होत आहे. आम्ही कालिका देवी कला वाणिज्य महाविद्यालय शिरूर कासारचे आहोत. आमचा हा संघ मागच्या गेल्या 5 ते 6 वर्षापासून कंटिन्यू युवा महोत्सवामध्ये सहभागी होत आहे. आणि सध्या यावर्षीची जी थीम आहे आमची की महापुरुषांच्या स्वप्नातील विकसित भारतात चाललंय काय, तर हे घेण्याचं मेन उद्देश म्हणजे आपण दिवसेंदिवस बघतोय की फ्रॉडच्या किती केसेस होत आहेत, किती लोक कर्ज बुडून निघून जात आहेत. तर तोच एक संदेश आम्हाला सर्व जनतेला द्यायचा आहे. केंद्रीय बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवामध्ये आमच्या वसंतराव नाईक महाविद्यालयानं रक्तदान करण्यासाठीचा लाईव्ह देखावा आज इथं सादर केलेला आहे. आपण बघत आहात की पाठीमागं एक लाईव्ह व्हॅन आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे विद्यार्थी आमचे रक्तदान करत आहेत. आणि ह्या विद्यार्थ्यांनी रक्तदानाचं महत्त्व तसेच वाहतूक सुरक्षेचं महत्त्व आपल्या बॅनरच्या माध्यमातून आणि घोषणेच्या माध्यमातून सांगत आहेत. आणि समोरच्या बाजूला एक टू व्हीलर आहे, त्या टू व्हीलर मध्ये ड्रिंक केलेला एक मुलगा आहे आणि तो जात असताना त्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे. आणि अशा पद्धतीने तरुणांचं सर्वात जास्त जे हे होतात, अपघात होतात, ते तरुणांचे अपघात होतात. आणि त्याची आकडेवारी आणि त्याचा डेटा सुद्धा आम्ही सादर केलेला आहे. धन्यवाद सर. मी प्राध्यापक डॉक्टर वसंत हारकळ, नाईक कॉलेज, औरंगाबाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ या शोभायात्रेत दाखल झालेला आहे. आम्ही संविधान हे यावरती आम्ही एक थीम ही डेव्हलप केलेली आहे, ज्यात महिलावरील अत्याचार आहेत, आरक्षणासाठी आज ज्या पद्धतीनं अराजकता माजलेली आहे अशा काही गोष्टी, त्याचबरोबर महिला सुरक्षितता, बेरोजगारी अशा काही प्रश्न घेऊन आम्ही हे थीम डेव्हलप केलेली आहे. रिझर्व फॉरेस्ट पण आहे. सरकारी
चला आहे बेटा सुरू करायचं आहे तिथे हे समोर येत आहे ना. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर गहेराव, राजर्षी शाहू कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पाथरी. आमचा या केंद्रीय युवक महोत्सवामध्ये जी थीम आहे, मानवाचा पर्यावरणामध्ये झालेला हस्तक्षेप, आणि हा हस्तक्षेप इतका वाढलेला आहे की भविष्यामध्ये मानवावर काय दुष्परिणाम होऊ शकतात हे आम्ही दुष्परिणाम काय होऊ शकतात हे आम्ही या ठिकाणी सांगतोय. रावणाच्या रूपानं की मानवाचे जे विविध रूपं आहेत ते आपण या ठिकाणी सांगतोय की शहरीकरण असेल, जंगलतोड आहे, औद्योगिकरण आहे, रस्ता रुंदीकरण आहे, अशा अनेक गोष्टींमुळे आपण या ठिकाणी वृक्षतोड करतोय. भविष्यामध्ये माणसाला ऑक्सिजन विकत घ्यावं लागेल किंवा कामाला जात असताना सुद्धा तुम्हाला मास्क लावून चालावं लागेल. इतकी अडचण भविष्यामध्ये ऑक्सिजन शिवाय होणार आहे, हे आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि जंगलामधले जे प्राणी आहेत हे प्राणीसुद्धा शहराकडे येतील. कदाचित प्राण्यांचं संवर्धन करण्यासाठी सुद्धा आम्हाला त्यांना मास्क लावावे लागणार आहे. शाळेमध्ये जाणारी जी विद्यार्थिनी आहे ती विद्यार्थिनी मास्क लावून तिचा मास्कचा ऑक्सिजनचा बॉटल जो आहे तो पाठीवर असेल. लोक पाण्यासाठी भीक मागतील. तर हे सगळं आपल्याला थांबवायचं असेल तर आमच्याकडे जे ऑक्सिजन देणारे जे वृक्ष आहेत ते आपल्याला लावावे लागणार आहेत. आणि म्हणून आम्ही 3 माकडांच्या माध्यमाने असा संदेश देतोय, आता तरी पहा, आता तरी बोला आणि आता तरी ऐका, जेणेकरून आपण या ठिकाणी निसर्ग वाचवू शकू. नसता भविष्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागणार आहे. कदाचित आपल्याला ऑक्सिजनच्या शोधासाठी जगभर भ्रमंती करावी लागेल. हाच संदेश आम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे.